नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघात एक राजकीय घडामोड घडून आलेली आहे. संजय घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. ज्या भाजपच्या विरोधात ते लढलेले होते किंवा ज्या भाजपशी त्यांची फारसं जमतही नव्हतं, त्यांना भाजपने प्रवेश दिलेला आहे. याच्या आधी समरजित सिंह घाटगे, जे कोल्हापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष होते, देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जात होते. मात्र त्यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केलेला होता. त्यांना असं वाटलेलं होतं की शरद पवार यांच्या नावाची जादू विधानसभा निवडणुकीत जोरदार चालणार आहे, हवा आहे शरद पवारांची. त्यामुळं एकट्या समरजित सिंह घाटगे यांनी नाही, तर हर्षवर्धन पाटील जे भाजपमध्ये होते त्यांनी देखील प्रवेश केलेला होता. अजित पवार गटाचे फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांनी देखील प्रवेश केलेला होता. माजी आमदार संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केलेला होता. याशिवाय राजेंद्र शिंगणे माजी मंत्री यांनी देखील अजित पवार यांची ऐनवेळी साथ सोडली आणि शरद पवार यांच्या पक्षातर्फे निवडणूक लढवली. आणि या सगळ्या नेत्यांचं अक्षरशः पानिपत झालं. त्यातही समरजित सिंह घाटगे, हर्षवर्धन पाटील, रमेश थोरात यांनी देखील, हे माजी आमदार आहेत, त्यांनी अचानक शरद पवार पक्ष यांच्या पक्षात प्रवेश केलेला होता. अशा माजी आमदारांचं काय होणार असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. शरद पवार यांच्या सोबत जे अचानकपणे आमदार आलेले होते किंवा जे नेते आलेले होते, त्या दोघांनाच खऱ्या अर्थानं पुन्हा विधानसभेत जाण्याची संधी मिळाली किंवा ते आमदार होऊ शकले. त्यातलं एक नाव आहे वडगाव शिरीषचे माजी आमदार, जे 2009 मध्ये पहिल्यांदा आमदार झालेले होते, ते बापूसाहेब पठारे पुन्हा 2024 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातनं आमदार झालेले आहेत. ते भाजपमध्ये होते आणि त्यांनी योग्य वेळी शरद पवारांची साथ दिली आणि ते आमदार झाले. दुसरे माढ्याचे आत्ताचे आमदार अभिजित पाटील, हे आधी शरद पवार यांच्या सोबतच होते, पण लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते भाजपच्या सोबत गेले. मात्र त्यांच्या लक्षात असं आलं की आपल्याला शरद पवारांची साथ दिली पाहिजे आणि त्यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावरती निवडणूक लढून ते आमदार झाले. म्हणजे अचानक ज्यांनी पक्षांतर केलं त्यापैकी फक्त बापूसाहेब पठारे आणि अभिजित पाटील या दोघांनाच यश प्राप्त झालेलं आहे. बाकीची जी जी यादी आहे त्या सर्वांचं काय पुढे होणार, यांचं राजकारण संपणार का, असा आता प्रश्न उपस्थित झालेला आहे. आता जी नवीन माहिती मिळालेली आहे, समरजित सिंह घाटगे यांना शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षामार्फत त्यांना ऑफर आलेली आहे. ते आता स्वीकारणार की नाही हा आता आपल्याला नजीकच्या काळामध्ये दिसून येऊ शकेल. मात्र समरजित सिंह यांचं राजकारण पूर्णपणे बॅकफूटवरती गेलेलं आहे, एवढं मात्र निश्चित. अशीच गत जी झालेली आहे ती हर्षवर्धन पाटील यांची. हर्षवर्धन पाटील यांच्यासारखा नेता राजकीय हवा योग्यरित्या ओळखू शकतो अशी आतापर्यंत त्यांची ओळख होती. मात्र 2014 पासून त्यांची देखील राजकीय फासे हे फसत चाललेले आहेत. त्यामुळं काँग्रेसकडनं ते 2014 मध्ये पराभूत झाले. त्यांना असं वाटलं की 2019 मध्ये आपण भाजपकडनं आमदार होऊ, ते तेव्हा देखील पराभूत झाले. नंतर 2024 मध्ये त्यांना असं वाटलं की आपल्याला शरद पवार यांच्या पक्षाकडनं आमदार होता येईल, पण ती देखील संधी त्यांची हुकली. त्यामुळं घाटगे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचं राजकारण पुढे कसं होणार याचं अनेकांना उत्सुकता आहे. तालुक्यामध्ये त्यांचा गट हा कायमस्वरूपी राहू शकेल. सहकारामधलं म्हणजे समरजित सिंह घाटगे यांच्याकडे स्वतःचा शाहू कारखाना आहे, हर्षवर्धन पाटील यांच्याकडे 2 कारखाने आहेत. त्यामुळे त्या सहकारापुरतं त्यांचं राजकारण चालू शकेल. पण त्यांना पुढे जे राज्याच्या पातळीवर राजकारण करायचं आहे त्याला तरी सध्या आता मोठा ब्रेक लागलेला आहे. हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये संघटनात्मक पातळीवर म्हणून काही त्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. ते त्या जबाबदारीमध्ये खुश आहेत असं त्यांच्या भाषणावरून दिसून येत आहे. पण समरजित सिंह घाटगे यांचा नंतर त्या पक्षाशी काही संबंध राहिला आहे की नाही याची देखील कोणती जाहीर वाच्यता झालेली नाहीये. त्यामुळं या 2 नेत्यांचं राजकारण पुढे भविष्यात कसं आकारास घेणार, की ते दोघे स्वतः सक्रिय राजकारणात निवृत्ती होऊन आपल्या कोणत्या नवीन पिढीला राजकारण उतरवणार की काय, अशी देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं ज्यांनी ज्यांनी शरद पवार यांच्या पक्षात ऐनवेळी उड्या मारलेल्या होत्या ते सर्वजण, त्यातील बहुतांश जण आता तरी संकटात सापडलेले आहेत. त्यातली जी आणखी जी नावं आहेत, फलटणचे माजी आमदार दीपक चव्हाण यांचं देखील राजकारण हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमाणेच धोक्यात आलेलं आहे. एकतर रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पाठिंब्यावर ते
निवडून आलेले होते. आता त्या ठिकाणी अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार झाले असल्यामुळे आणि अजित पवार यांचाच होल्ड बऱ्यापैकी आता सातारा जिल्ह्यावर झाला असल्यामुळे त्यांचं पुढचं राजकीय भवितव्य काय असेल याची देखील आता त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते. दुसरं सातारा जिल्ह्यातलं महत्वाचं नाव ते म्हणजे मदन भोसले. जे मदन भोसले यांचं कुटुंबीय काँग्रेसशी त्यांची नाळ जुळलेली होती. त्यांनी देखील ऐनवेळी भाजपमध्ये 2019 मध्ये उडी मारलेली होती आणि 2024 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात गेलेले होते. त्याच ठिकाणी वाई मतदारसंघातून अजित पवार पक्षाचे मकरंद पाटील हे आमदार झाले, आता राज्याचे मंत्री देखील आहेत. त्यामुळं मदन भोसले यांना देखील आता थोडंसं थांबवून किंवा आराम करून आपल्या पुढच्या पिढीला 2019 मध्ये संधी द्यावी लागेल की काय याची शक्यता नाकारता येत नाहीत. अशीच गत माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांची देखील आहे. तर ते विधानसभा निवडणूक होईपर्यंत अजित पवार यांच्या सोबत होते, पण अचानक त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची साथ दिली. मात्र त्या ठिकाणी अजित पवारांनीच बाजी मारली आणि एक नवख्या उमेदवाराला त्या ठिकाणी आमदार होत आलं. आता ह्याच राजेंद्र शिंगणे यांचं राजकारण देखील शरद पवार यांच्या पक्षात राहिल्यामुळं धोक्यात आलेलं आहे, एवढं मात्र निश्चित. माजी आमदार राजेंद्र पटणी यांचे चिरंजीव नायक पटणी यांनी देखील शरद पवार यांच्या पक्षामार्फत निवडणूक लढवली होती. ते देखील पराभूत झाले. त्यामुळे आता त्यांचं पुढचं राजकीय भवितव्य आता कोणत्या पक्षासोबत जोडले जाणार याची देखील उत्सुकता असू शकते. दुसऱ्या दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी देखील ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळेस अजित पवारांची साथ सोडली होती. तर अजित पवारांचे उजवे हात पुणे जिल्ह्यात मानले जात होते. त्यांना देखील असं वाटलं की आपल्याला जर आमदार व्हायचं असेल तर अजित पवार यांची साथ सोडावी लागेल आणि शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करावा लागेल. मात्र त्यांचा देखील पराभव झाला. मात्र रमेश थोरातांचं एक बरं आहे, ते अजित पवारांशी आजही संधान साधून आहेत. अजित पवार यांच्या पक्षात ते असल्यासारखेच आहेत, फक्त निवडणुकीपुरतेच ते शरद पवार यांच्या पक्षात गेले असं आपल्याला म्हणता येऊ शकेल आणि ते त्यांचं पुनर्वसन आज ना उद्या अजित पवार यांच्या पक्षामध्ये किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होऊ शकतं. दुसरे जे माजी आमदार होते संदीप नाईक यांनी देखील ऐन वेळेस शरद पवार यांना साथ दिलेली होती. म्हणजे त्यांचे वडील गणेश नाईक हे भाजपकडनं तर मुलगा संदीप नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं असं देखील गणित आपण पाहिलेलं होतं. मात्र संदीप नाईक यांना देखील आपल्या पराभवाचा सामना करावा लागला. आता हे संदीप नाईक आज ना उद्या भाजपमध्ये जातील, कारण त्यांचे वडील हे भाजपमध्ये आहेत, मंत्री आहेत. त्यामुळे संदीप नाईक यांच्या राजकीय पुनर्वसनाची कोणती अडचण होईल असं तरी वाटत नाही. पण ज्यांनी शरद पवार यांना साथ दिली त्या सर्वांचंच राजकीय करिअर हे सध्या धोक्यात आलेलं आहे. आता भोसरीमधनं अजित गव्हाणेंसारखा नेता जो अजित पवार यांच्या पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होता, त्यांनी देखील अचानक महायुतीच्या विरोधात शरद पवार यांच्या पक्षाकडनं निवडणूक लढवली. मात्र हे अजित गव्हाणे आज ना उद्या पुन्हा अजित पवारांना जाऊन मिळतील असं बोललं जात आहे. माजी आमदार रमेश कदम यांनी मोहोळ मतदारसंघातून आपली कन्या सिद्धी कदम हिला शरद पवार यांच्या पक्षाकडनं उमेदवारी मिळवून दिलेली होती. आता रमेश कदम मला नाही वाटत शरद पवार यांच्या पक्षासोबत फार काळ राहू शकतील. त्यामुळे ते आज ना उद्या अजित पवार यांच्या पक्षामध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवार यांच्या पक्षाची ताकद क्षीण झाल्यामुळे अजित पवार यांचा दबदबा वाढल्यामुळे ज्यांनी ऐन वेळी शरद पवारांची साथ दिली त्या बहुतांश नेत्यांचं राजकीय करिअर धोक्यात आलेलं आहे. आणि त्यातलं मला जे प्रामुख्याने 2 नावं वाटतात, एक समरजितसिंह घाटगे, हर्षवर्धन पाटील, मदन भोसले, दीपक चव्हाण. या 4 नेत्यांना मात्र आपल्या राजकारणाला ब्रेक लावावा लागेल की काय याची शक्यता जास्त वाटते आहे. तुम्हाला काय वाटतं आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.